हे आहेत ठाणे महानगरपालिकेचे साफसफाई घनकचरा विभागाचे आरोग्य ठेकेदार. कशा प्रकारचं नाले गटर सफाईचं काम करतात ते आपल्याला निदर्शनात येते. ना कुठले हँड ग्लोव्ज आहेत, ना कुठले गमबूट आहेत, ना कुठली साधनसामुग्री आहे. आपण अनुसूचित जाती जमाती आयोग असो की सफाई कामगार आयोग असो, अनुसूचित जाती जमाती आयोग असो की सफाई कामगार आयोग असो, की आपण या विविध माध्यमातून मी तर मोहीम उघडलीच आहे. कशा प्रकारचं काम चालतं. आता हे बघा, रस्त्यामध्ये कसं पाऊस पडला तर असं पाणी चालतं आहे. इकडे TMC ठाणे महानगरपालिकेचं काम चालू आहे. रस्त्याचं पुढे कोरमकडे जाताना पण रस्त्याचं काम चालू आहे. आणि काम चालू असताना MMRDAचं जे मेट्रोचं काम चालू आहे त्याचं पण पाईल फाउंडेशन त्या गटर फुटपाथामध्येच झालेलं आहे. जर गटर फुटपाथामध्ये पाईल फाउंडेशन झालं आणि ही सामुग्री दिसता रेमंडकडून वर्तकनगरकडे जाणारा रस्ता आहे आणि कॅडबरी कंपनीच्या फेनिंगला टर्निंगला हे सफाई कामगार ठेकेदाराकडचे कशा प्रकारे काम करत आहेत तुम्हाला दिसतं. यांच्याकडे ना सामुग्री आहे. हे कामगार दिसतात. एक हिरवा शर्ट आहे, एक ग्रे शर्ट आहे, एक टी-शर्ट आहे, एक सफेद फुलाचा टी-शर्ट आहे आणि तिकडे एक आहे. त्यांच्याकडे कुठल्या प्रकारची साधन सामुग्री आहे. यांच्याकडे कुठल्या प्रकारची साधन सामुग्री नाही आहे. आणि इथे पाईल फाउंडेशनचं गटर फुटपाथमध्ये MMRDAने पाईल फाउंडेशन घेतलेलं आहे. म्हणजे शासन यंत्रणा, तांत्रिक यंत्रणा, अभियंते कशा प्रकारे काम करत आहेत चुकीच्या पद्धतीने आपल्याला दर्शवतोय. त्यामुळे हा संपूर्ण मोठं सिग्नल आहे. या रिक्षा केवळ रस्ता बंद आहे म्हणून इकडे डायव्हर्जन, इथे पाईपलाईनचं महानगरपालिकेचं पाईपलाईनचं काम चालू आहे. आज ज्यावेळेस पाऊस जवळ येतो, एक तुम्हाला आठवतं का, ज्यावेळेस पावसाळा जवळ येतो त्यावेळेसच जानेवारी जातो, फेब्रुवारी जातो आणि मार्च जातो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 3 महिने पूर्व. नंतर एप्रिलमध्ये जाग येते आणि एप्रिलमध्ये जाग आलं की निविदा काढायची घाई गडबड होते. मे निघून जातो, जून उजाडतो, तरी कुठले नाले सफाई आणि गटर सफाईचे काम होत नाही आणि रस्ते तात्काळ खोदले जातात. हे मी तुम्हाला दाखवतोय. हा का दाखवतोय? आता इथे रस्त्याचं काय, हे पाईपलाईनचं काम केलं, पाईप टाकलेलं आहे. हा पाईपमध्ये हे बुजवण्याचं काम तसंच अर्धवट आहे. ही पाईपलाईन क्रॉस करून सर्व्हिस रोड फुटपाथजवळून पाईप गेल्या त्याला कनेक्ट केलेली आहे. पाण्याची पाईपलाईन जी आहे ही सर्व्हिस रोडमधून फुटपाथ क्रॉस करून हे MMRDAचं फुटिंग आहे, फाउंडेशन आहे आणि हे पाईपलाईनचं आणि क्रॉस गटर जे तिकडचं वर्तकनगरचं गटर आलेलं आहे सरळ स्ट्रेट. कॅडबरी जंक्शन ते कोरमपर्यंत गटरच नाही आहे आणि गटर नसल्यामुळे तिथे पाईल फाउंडेशन केलेलं आहे. आणि ते जे गटर येतं ते सरळ ह्या क्रॉसिंगमधून सर्व्हिस रोडच्या फुटपाथ आणि हायवेच्या फुटपाथ गटरला जोडलेलं आहे. अशा प्रकारचं म्हणजे कुठल्याही कामाला तांत्रिक गोष्ट कुठलीच दिसून येत नाही. कुठला अभियंता नाही, कुठला घनकचराचे सॅनिटरी इन्स्पेक्टर नाही आहेत, ठाणे महानगरपालिकेचे अभियंते नाही आहेत. म्हणजे काहीतरी गाईडलाईन द्यायला करतायत. कामं करा, खड्डे खोदा, अपघात झाला तर अपचारी जातो, मरतो आणि आम्ही लगेच शासन यंत्रणेने मदत जाहीर करतो. परंतु जागरूकता ना अधिकाऱ्यांमध्ये आहे, जागरूकता ना ठेकेदारांमध्ये आहे. हे लाईव्ह एस रविराज, रवींद्र चांगो शिंदे, इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनल आपल्याला खास करून माहितीसाठी धन्यवाद.